नमस्कार, 9 न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत। यंदाचा शिवजन्मोत्सव मोठ्या आगळ्यावेगळ्या पद्धतीने आणि मोठ्या जल्लोषात साजरा होतोय, कारण छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक होऊन 350 वर्ष पूर्ण होत आहे। या निमित्तानं छत्रपती सेना शिवजन्मोत्सव समिती 2024 यांच्या वतीनं देखील एक शिवरायांचा वारसा, शिवरायांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवणारा शिवजन्मोत्सव साजरा होत आहे। आणि याच निमित्तानं आपल्या सोबत छत्रपती सेना शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा शिल्पाताई सोनार आहेत। नमस्कार, 9 न्यूज मध्ये आपलं स्वागत। जय शिवराय। आपण बघतोय की छत्रपती सेनेचा एक इतिहास आहे की त्यांचं अध्यक्षपद हे महिलांना सोपवलं जात आहे। या मागचा देखील त्यांचा एक हेतू आहे की ज्याप्रमाणे शिवरायांनी वेळ प्रसंगी येसुबाईंना कुलमुखत्यार पद सोपवलं होतं, म्हणजे परिवारातील महिला ही एक लीडरशिप घेणारी ठरली होती, त्याचप्रमाणे छत्रपती सेनेचं लीडरशिप किंवा अध्यक्षपद एका महिलेकडे हे सुपूर्द केलं जातं आणि त्याच अनुषंगाने शिल्पाताई ही धुरा अतिशय सार्थपणे समर्थपणे सांभाळत आहेत। शिल्पाजी, काय सांगाल, यंदाचा शिवजन्मोत्सव हा काही खास असणार आहे? स्वराज्य लक्ष्मी ही कन्सेप्ट तुम्ही समोर आणताय। आपल्याला माहितीच आहे की छत्रपती सेना एक आदर्श शिवजन्मोत्सव घेऊन दरवर्षी येत असते। महाराजांच्या प्रतीक असणाऱ्या वस्तू आम्ही विश्वविक्रमी स्वरूपात जनतेसमोर घेऊन येतो। यंदा राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी जे चलन सुरू केलं होतं, स्वराज्याचं स्वाभिमानी चलन, ते आम्ही घेऊन येत आहोत। 8 फूट प्रतिकृती आम्ही सुवर्णहोऊन जे चलन महाराजांनी सुरू केलं होतं त्याची 8 फूट प्रतिकृती आम्ही तयार करणार आहोत। तर नाशिककरांना सुवर्ण संधी मिळते की सुवर्णहोऊन बघायची आणि त्याबद्दल माहिती नवीन पिढीपर्यंत पोहोचवायची। नक्कीच। छत्रपती सेनेची अजून एक खासियत आहे की येथे महिलांसाठी शिवजन्मोत्सव खास करून आयोजित केला जातो, त्या अनुषंगाने विविध कार्यक्रम घेतले जातात। तर यंदा महिलांसाठी काय विशेष आयोजन असणार आहे? आपल्याला माहितीच आहे की दरवर्षी छत्रपती सेनेने महिलांसाठी एक व्यासपीठ तयार केलेलं आहे। शिवजन्मोत्सव हा डीजे आणि स्टेज पुरता मर्यादित न ठेवता सर्व स्तरातील जनतेने त्याच्यात पार्ट घ्यावा। 18 फेब्रुवारी रोजी महिलांसाठीची शिवजयंती आपण साजरी करतो आहोत। त्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत। विविध स्पर्धा महिलांसाठी आपण आयोजित केलेल्या आहेत। त्यात समूह नृत्य महिलांसाठी, मुलींसाठी समूह नृत्य स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे। त्यानंतर वेशभूषा स्पर्धेमध्ये विरंगना वेशभूषा स्पर्धा आम्ही ठेवलेली आहे। महाराजांच्या काळात त्याआधी किंवा त्यानंतर ज्या योद्धा स्त्रिया होऊन गेल्या, ज्यांनी वेळ प्रसंगी राज्यही चालवले आणि त्या रणांगणातही उतरल्या, अशा स्त्रीचं व्यक्तिमत्व आपल्याला वेशभूषेमध्ये सादर करायचं आहे। नऊवारी, पारंपरिक नऊवारी स्पर्धा, पारंपरिक दागिने, पारंपरिक नऊवारी आपण नेसून यायची आहेत आणि बेस्ट जिचं गेटअप असणार आहे तिला पहिली सोन्याची नथ आपण बक्षीस म्हणून ठेवलेली आहे। सर्वात जास्त वयाचे कोणी हौशी आजी असतील आणि त्या जर तयार होऊन आल्या तर त्यांचा विशेष सत्कार आपण तिथे करणार आहोत। नक्कीच महिलांनो, छत्रपती सेनेच्या वतीनं तुम्हाला दरवर्षी शिवजन्मोत्सव जल्लोषात साजरी करायची संधी मिळत असते आणि यावर्षी देखील या निमित्तानं अनेक भरगच्च असं कार्यक्रमांचं आयोजन शिल्पाताईंनी केलेलं आहे। तेव्हा या संपूर्ण 4 दिवसीय कार्यक्रमाचा तुम्ही सगळ्यांनी लाभ घ्या। जिल्हा न्यायालयासमोर असलेलं शिवतीर्थ, आपला मध्यवर्ती ठिकाण असलेलं CBS, या ठिकाणी हा सोहळा 4 दिवस असणार आहे, तेव्हा जरूर याचा लाभ घ्या। आज आपण स्टुडिओत आलात आणि इतकी चांगली माहिती आमच्या दर्शकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।